मित्रांनो, नाशिकचं मैदान पार पडलं। या मैदानात बसवंत पिंपळगाव या ठिकाणी मानाचं एक मैदान पार पडलं आणि या मैदानात जवळपास 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक होतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाचं वरुण राजाची कृपा झाली, वरुण राजा थांबला आणि मैदानाला कुठेतरी रंग आला। नाशिककरांनी भरभरून प्रेम दिलं, आलेल्या बैलांचं स्वागत केलं, आलेल्या जॉकींचं स्वागत केलं, बैलगाडा मालकांचं स्वागत केलं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा असू द्या, बुलढाणा, अमरावती, सातारा, सांगली, मुंबई बऱ्याच ठिकाणाहून बैल आले होते। तर याच्यामध्ये एक विशेष जोड म्हणजे राजा सम्राट। ज्या राजा सम्राट सर्वांनाच परिचित आहे, महाराष्ट्रात ज्याची प्रसिद्धी अवघ्या कमी कालावधीत प्राप्त झाली, ज्यांच्या शाकीरबाईच्या नावाने शाकीरबाई आणि राजा सम्राट एक वेगळं नातं आहे। मात्र आज या मैदानामध्ये एक थोडासा वेगळा टर्निंग पॉइंट मिळाला। या मैदानामध्ये राजा सम्राटला गुलाल मिळाला नाही आणि कुठेतरी शाकीरबाईचा हिरमोड झालेला दिसला। काय सांगाल शाकीरबाई? नाही, आता चालू राहतं बघा, कुठेतरी प्रत्येक दिवस सगळे सारखे राहत नाही, कधी राहते। आता बैलगाडी क्षेत्र आहे, प्रत्येकाचे वेगळे वेगळे दिवस येतेच, बरोबर। हा, सगळे आपलेच नाही दिवस सारखे। कायम कायम गुलालात राहणारा व्यक्ती अचानक त्याला गुलाल नाही मिळाला। नाही, आता चालूच राहतं, तसं काही नाही। आता काही थोडस सम्राटच्या पायाला मार लागला होता, जे गतील बैल पळतो त्या गतील बैल पळाला नाही, त्यामुळं थोड्यावरून गाडीने मार खाल्ला। बऱ्याच चर्चा होतील शाकीरबाई किंवा राजा आजारी होता, कारण की मैदानात आल्याच्या नंतर बरेच लोक म्हणत होते की राजा आजारी। मात्र राजा व्यवस्थित होता, फिटनेसला चांगला होता, पण सम्राटच्या पायाला लागल्यामुळे आज कुठेतरी थोडं ते गाडीतून उतार असे चिकोल्ले होता, धक्क्याला लावायला गाडी नव्हती बरोबर जागा, थोडं गाडी फसत होती, त्या हिशोबानं जर उतरायला अडचण झाली, थोडा पायाला मुक्का मार लागला पायाला मागलच्या। सम्राट किती दिवसानंतर मैदानात आला? सम्राट आता 7-8 दिवसानंतर आला, 8-10 दिवस झाले असा। मला हे सांगा ना, कितवं मैदान आहे तुमचं हे की इथं गुलाल नाही? आता प्रत्येक मैदानाला गुलाल यायची, तेव्हापासून 3 फेऱ्याच्या मैदानात उतरेले, असं कोणतं मैदान नाही तिथून वापस गेलो आम्ही। कुठं फायनलला एक गाडी राहतेच आमची। आज आपली बापू पण होती, 2 गाड्या नेहमी आणतो आपण कोणत्या एक गाडी कोणती तरी फायनलला राहते। गुलाल आपल्या अंगाचा अजून गुलाल हाटला नाराज काही होय असं नाही, चालू राहतं त्याचं काही नाही। अर्जित चला, पुढच्या वर्षी नाशिककरांनी अजून मोठं मैदान भरवावं आणि शाकीरबाईला पुन्हा बोलवावं आणि त्या ठिकाणी पुन्हा शाकीरबाई राजा सम्राटचा जोड घेऊन मैदान करतील आणि मानकरी। बापू होते, बापूच्या मुळे लय मैदानला शिस्त आली, खारांनी इकडच्या मैदानला बापूच पाहिजे झेंडा पंच, तरच या मैदानाला इकडच्या आमच्या भागातल्या मैदानाला शिस्त बापूच आणतील। झेंडा पंच बापू होते, त्याच्यामुळे कुठेतरी शिस्त लागली। लय शिस्त लागली खाली, नाही तर तळात शिस्त नव्हती लागत। बरोबर। धन्यवाद शाकीरबाई।